नमस्कार, केबी मराठी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपल्या सोबत भिवगावचे मनोज भाऊ आणि त्यांचे सहकारी आज टीम आलेली आहे बाबुळगाव सर्कल इथे। तर आपण जाणून घेऊ बाबा त्यांचा दौरा कशा संदर्भात आहे। नमस्कार। नमस्कार। जो आपण दौरा करताय या संदर्भात कशासाठी दौरा आहे तुमचा? आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याचे बिगुल वाजण्याचे संकेत चालू आहे, त्यामुळं वैजापूर तालुक्यात असेल, विविध सर्कलमध्ये असेल, शिवसेनेचा संघटनात्मक आढावा व उमेदवारांच्या भेटीगाठी, उमेदवार आज गावातील प्रत्येक प्रमुख पदाधिकारी असेल, शाखा प्रमुख असेल, गट प्रमुख असेल, यांच्या भेटीगाठी करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या हिशोबाने आम्ही या सर्कलचा आढावा घेतो। तुम्ही आढावा घेत आहे, पण कोणता पक्ष आहे तुमचा? का पक्षातर्फे का अपक्ष? आम्ही शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडीच्या वतीने प्रत्येक सर्कलमध्ये आम्ही आढावा घेत आहे। या सर्कलमधून जे आमचे इच्छुक उमेदवार आहेत ते मनोज भाऊ गायके आहे, अण्णाभाऊ चौधरी आहे, अण्णाभाऊ पवार आहे, ते उमेदवार आम्ही त्यांची चाचपणी या सर्कलच्या अनेक गावं असतील, जमीनमनूर असेल, बाबुळगाव असेल, या गावामध्ये आम्ही त्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत, स्थानिक जे पदाधिकारी यांच्या भेटीगाठी या निमित्तानं घेतो। तुम्ही भेटीगाठी घेताय, या संदर्भामध्ये तुम्हाला जनतेचा रिस्पॉन्डिंग कसा आहे? जनतेचा रिस्पॉन्स चांगला आहे। आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष अनेक दिवसापासून सातत्यानं काम करत आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे आणि जनता मोठ्या प्रमाणात आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षासोबत आहे। आम्ही जे मशाल चिन्हावर जे उमेदवार देऊ, महाविकास आघाडीचे जे उमेदवार देऊ, त्यांच्या पाठीशी जनता आहे याची आम्हाला निश्चित खात्री आहे। आपण उमेदवार मनोज भाऊ जाणार आहोत, त्यांची काय प्रतिक्रिया? त्यांनी जो सर्कल दौरा चालू केला तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? सर्कल दौरा आम्ही पहिले बोरसरपासून चालू केला। वरलागण बोरसर आहे, माझं मामाचं आजोळच गाव आहे, तर तिथून आम्ही दौरा चालू केला। तर जो दौरा चालू केला बा तुम्ही, आता जनतेचा रिस्पॉन्डिंग आणि कसा मिळत आहे तुम्हाला असं जनतेपासून? जनतेला काहीतरी नवीन उमेदवार पाहिजे। जनता जुन्या उमेदवाराला कंटाळलेली। जे उमेदवार आजपर्यंत जिल्हा परिषदला लढले ते आजपर्यंत त्या गावात परत गेलेले नाही। ही लोकांची बोंब आहे। लोक अक्षरशः शिव्या घालताय उमेदवारांना। लोकांना नवीन नेतृत्व पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही लोकांकडे जातोय, भेटीगाठी घेतोय। लोकांचा रिस्पॉन्स एकदम चांगला आहे। आणि असं म्हणजे भाऊ तुम्ही जे दौरा करताय तर जनतेची आता अशी मागणी का बा जो दिवाळी आणि हे अतिवृष्टीने शेतकरी राजा वरपळला गेला, तर याच्यावर आपण एक दौरा करत आहे सर्कलला, तर शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत आहे? शेतकऱ्याची प्रतिक्रिया एकच आहे, शेतकऱ्याला फक्त ही फसवणूक केली जाते शासनाकडून। दर विलक्षण आले, पहिलं विधानसभेचं त्या टायमाला लाडकी बहीण आणली, आता तर हे शेतकऱ्यांचं अनुदान आहे, हे पण आता दिवाळीला देतो म्हणून सांगितलं, हे पण काही दिलं नाही। आता विलक्षणच्या तोंडावर टाइमवर पैसे देणार आहे, शेतकऱ्यात रोष आहे। यानं काही केलं तर शेतकरी यांना आता स्वीकारायला तयार नाही। आतापर्यंत जो शेतकरी बळीराजाला का बा जो आनंदाचा शिदा का बा जो चालू होता तो जो अचानक बंद केला, तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया बा? तुम्ही एक शेतकरी पुत्र आहात, तुम्हाला शेतकऱ्याची जाणीव आहे, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया बा जो सरकारने शिदा बंद केला या संदर्भात? शेतकऱ्याचं काय हो, शेतकऱ्याला चौकून फसवणूकच चालू आहे ना। शेतकऱ्याला काय नसते, घोषणा मोठ्या मोठ्या करायच्या आणि अंमलात काही आणायच्या नाही। आता तुम्हाला चांगला माहिती, 17,000 रुपये हेक्टरी भेटणार होते, किती पैसे भेटू राहिले? भेटले कोणाला? पुढे कोणाला जमा झाले का? हे फक्त सांगायच्या गोष्टी, अंमलात काही येत नाही। शेतकरी झुरून झुरून मरायच्या मागे आला फार। का बा मनोज भाऊ, तुम्हाला असं का वाटलं का बा का आपल्याला का बा एक शेतकऱ्याची बाजू भक्कम राहावा, का बा आपल्या सर्कलला उभं राहावा, का असं का वाटलं बा तुम्हाला? का मी स्वतः आता मला कुठतरी जागा भेटावा, पाऊल टेकायला भेटावा म्हणून तुम्ही सर्कल दौरा करताय बा? सरकारच्या दौऱ्यात आता जिल्हा परिषदचे मेंबर पहिले होऊन गेले। इथं त्यांचा कुठं दौरा नाही, कुठं पीक पाणी नाही, कुठं अतिवृष्टी पाऊस झाला, कुठं पाण्याची पाणी नाही। बोरसर सारख्या एवढ्या 4,500 मतदारसंघाच्या गावात अतिवृष्टी झाली, तिथं पाण्याचा पूर आला, दुकानात पाणी गेले, लोकांचे घर डुबले, तरी इथला स्थानिक सर्कलचा जिल्हा परिषद मेंबर त्या गावात अजून चक्राला सुद्धा नाही, त्याला माहित सुद्धा नाही का कुठं पाणी गेलं, काय गेलं।
त्याच्यामुळे मी पाहिलं का बाबा इथं जुन्यांचं काही खरं नाही, हे लक्ष देत नाही, आपल्याला लक्ष घालणं गरजेचं आहे इथं. का बा महेश भाऊ तुम्हाला का बा असं का वाटलं का बा मला उभं राहावं आणि सरकारला डवरा करावा या संदर्भात आपले शेतकऱ्यांसाठी का बा जी आनंदात शिदा बंद केला, पुन्हा जे शेतकऱ्याला जे आता शेतकऱ्यांचे आम्ही एक आढावा घेतला तर बा तुमचंच नाव कसं सोचवलं जातं बा मनोज भाऊ? मनोज भाऊ म्हणजे माझं नाव सुचवलं जातं म्हणजे मी एक तरुण पिढीतला एक पहिला मुद्दा आहे. दुसरा यंग जनरेशन का मी लोकांपर्यंत जाऊ शकतो, विलक्षण झालं तरी बार त्यांचे प्रश्न सोडू शकतो. माझी एक खासियत रात्री 2 वाजता फोन करा, 4 वाजता करा, हॉस्पिटल असं पोलीस स्टेशन आणि मी साधा जनतेसाठी मी तत्पर राहतो. पहिली गोष्ट ही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का माझं नेतृत्व समजा उद्धव साहेब आहे, उद्धव साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही आज काम करतो. तर त्याच्यामध्ये उद्धव साहेबांना शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपये सरसकट कर्जमाफी केली. आज कोणत्या सरकारनं केली तुम्ही बघताय? शिंदे सरकार आलं, भाजप सरकार आहे, कुणी काय केलं शेतकऱ्यासाठी? खरोखरच मनोज भाऊंची का बा आतापर्यंत गोरगरिबांसाठी जी तरमळ आहे तर मी KB मराठी न्यूज साठी संदीप गायके, बाबुळगाव.